यापुढची बातमी भोंदू अशोक खरातच्या आणखी एका कारनाम्याची। 2017 मध्ये भोंदू खरातच्या जाळ्यात सीए ललित पोफळे अडकले होते। पोफळे यांना हवेतून काजू कतली काढत खरातनं चमत्कार दाखवला होता आणि काजू कतली प्रसाद म्हणूनही दिली होती। आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत अवतार पूजेच्या बहाण्यानं पोफळे यांच्याकडून कोट्यवधी रुपये खरातनं उकळले होते। भोंदू खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोफळे यांनी पाठवलेल्या आचार्यांना अशोक खरातचा विश्वास संपादन करून त्याची मोडस ऑपरेंडी जाणून घेतली। खरातची महिलांसोबतची काळी कृत्य फार्म हाऊसच्या सीसीटीव्ही मध्ये टिपली गेली होती। फार्म हाऊसमधील आचार्यानं या कृत्यांचा भांडाफोड एसआयटी समोर केला। खरातच्या ऑफिस बॉयनं सर्वात पहिल्यांदा खरातचा चेहरा लोकांसमोर आणला आणि आता त्याच्या आचार्यानं फार्म हाऊसमधील त्याचे काळे कारनामे उघड केले। हे सर्व सीसीटीव्ही फुटेज आता खरात विरोधात भक्कम पुरावे ठरणार आहेत। अशोक खराचे राज्यातील अनेक नेत्यांसोबत संबंध आहेत हे आता लपून राहिलेलं नाही। मात्र अनेक अधिकाऱ्यांची खराची जवळीक होती। या अधिकाऱ्यांना खराची असलेली मैत्री भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण खरातला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। ज्या ज्या विभागाचे लोक यात सहभागी आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं बावनकुळे म्हणाले। जमीन खरेदी, जमीन लाटण्यात आणि आर्थिक व्यवहारात ज्यांचा सहभाग दिसतोय त्याबाबत एसआयटी रिपोर्ट पाठवणार असल्याची माहिती बावनकुळेंनी दिली। महसूलने हा विचार केला आहे की जे काही आमची एसआयटी आहे या सर्व प्रकरणाची एसआयटी ज्या ज्या अधिकाऱ्याचे नाव आम्हाला पाठवत आहे त्याचा अंतिम रिपोर्ट येणार आहे। त्यात महसूलचे अधिकारीचे नाव येतीलच आमच्याकडे। मी एकच सांगेन, हे लोक बडतर्फ होते, अशोक खरातना साथ देणारे, ज्यांनी पूर्ण इन्व्हॉल्वमेंट दिसतं आम्हाला जमिनी खरेदी करण्यात, जमिनी लाटण्यामध्ये, काही ठिकाणी त्या ठिकाणी व्यवहार करण्यामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये आम्ही सर्व तपासतो आहे, घाई करत नाही आहे। पण एसआयटीला आम्ही विनंती केलेली आहे की आमच्याही खात्याचं असेल तर आम्हालाही पाठवा। ज्या ज्या खात्याचे जे जे लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही आमचा रिपोर्ट पाठवा, आम्ही कारवाई करू। भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। अशोक खरातल्या न्यायालयीन कोठडीत धोका असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। भोंदू अशोक खरातला आज 6व्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्यानं व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं होतं। सरकारी पक्षाकडून अशोक खरातची पोलीस कोठडीचे हक्क राखून न्यायालयीन कोठडीची मागणी केली। एसआयटी 7व्या गुन्ह्यात पुन्हा अशोक खरातचा ताबा घेणार असून उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।